Now, I request Mrs. Namrata ma'am to welcome Mr. Khemraji Kureka sir, the director of Disha School of Innovative Learning, Varora. Mrs. Mohini ma'am to welcome Advocate Mori ma'am, the parent representative. Thank you ma'am. Now I request Mrs. Maheshwari ma'am to welcome Mr. Event possible. So, I request Mrs. Joshna ma'am to welcome our head mistress, Mrs. Neeta Khevli ma'am. Our respected principal ma'am to address the audience and officially. सचिन सर, पुरेकर मॅम, माझे पालक वर्ग, माझे शिक्षक वृंद, तसेच माझे लाडके विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपल्या या शाळेच्या यशस्वी प्रवास नवीन आयोजित केले आहे, जसे की पास सिस्टीम आपण ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये सर्वात मोठा जो उद्देश होता तो फक्त इतकाच की आपल्या पालक वर्गांना आपल्या पाल्याचा जो कार्यक्रम आहे हा बसून आनंद घेता आला पाहिजे आणि विद्यार्थ्यांची सिक्युरिटी हा आपला प्रायोरिटी कन्सर्न असतो आणि आपण म्हणूनच या काही गोष्टी ज्या आहे नवीन गोष्टी त्या इम्प्लिमेंट केल्या आणि मला सगळ्या पॅरेंट्स वर्गांकडनं मला सहकार्य मिळालं तर सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते. आपल्या शाळेच्या या यशस्वी प्रवासामध्ये तुमचं योगदान महत्त्वाचं आहे. तर हा जो उडान आहे आपण दरवर्षी सेलिब्रेट करतो. तर मग सगळ्यांना आयडिया असेलच की आपण उडान जो सेलिब्रेशन करतो हा 2 टप्प्यामध्ये करतो. पहिला टप्पा असतो स्पोर्ट्स इव्हेंट आणि दुसरा टप्पा असतो कल्चरल इव्हेंट. आपला स्पोर्ट्स जो इव्हेंट आहे हा 3rd आणि 4th जानेवारी तसेच 6th आणि 7th जानेवारीला आटोपला आहे. त्याच्यामध्ये आपण सेक्शन वाईज विद्यार्थ्यांचे स्पोर्ट्स घेतले होते. त्या स्पोर्ट्समध्ये काही सांघिक गेम होते तर काही इंडिव्हिज्युअल गेम होते आणि या स्पोर्ट्समध्ये विद्यार्थ्यांचं खरं कौतुकास्पद त्यांचं प्रदर्शन होतं आणि असे विद्यार्थी या स्टेजवर येत होते मेडल घेण्यासाठी जे कधीच स्टेजवर आलेले नव्हते. तर हे बघून मला खूप आनंद वाटला. आणि त्याच्यानंतर आपला जो नेक्स्ट इव्हेंट असतो हा कल्चरल इव्हेंट असतो जो आज आपण इथे सेलिब्रेट करतो आहे. मी शाळेची मुख्याध्यापिका म्हणून आपल्यासमोर उभी आहे आणि मी माझ्यासाठी आणि ही गोष्ट जी आहे ती अभिमानाची आणि गौरवास्पद वाटत आहे. गेल्या वर्षात आपण आपल्या शाळेमध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तर त्याचा थोडासा 2 मिनिटांमध्ये मी एक मांडते आहे तुमच्या समोर.
पहिलं जे क्षेत्र होतं ते अकॅडमिक क्षेत्र होतं. त्याच्यामध्ये मागच्या वर्षी आपल्या स्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांनी खूप छान यश संपादन केलं आहे. त्याच्यामध्ये रिधिमा चव्हाण ही बोर्ड परीक्षेमध्ये 96% घेऊन ती आपल्या स्कूलमधनं प्रथम आलेली आहे. तसेच मयंक जुन्नाके म्हणून विद्यार्थी आहे, तो 93% घेऊन आपल्या स्कूलमधनं तो सेकंड आला होता. आणि कृष्णा देसाई त्याला 91% मिळाले होते बोर्ड एक्झामिनेशन मध्ये आणि तो आपल्या स्कूलचा 3रा क्रमांकाचा विद्यार्थी होता. तसेच आपल्या दुसऱ्या अकॅडमिकच्या याच्यामध्ये जर्नीमध्ये सांगायचं झालं तर सलग दुसऱ्यांदा आपल्या स्कूलचं तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीमधनं सलग दुसऱ्यांदा आपल्या जिल्हा लेवलवरती सिलेक्शन होतं आहे आणि याही वर्षी आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळालेलं आहे. तर हे आपलं सायन्स एक्झिबिशनचं होतं. त्यासोबतच आपण आपल्या शाळेमध्ये ऑलिम्पियड एक्झामिनेशन घेतो. त्या ऑलिम्पियड एक्झामिनेशन मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या लेवलवरती झोनल लेवलवरती रँक पण मिळवली आहे. काही विद्यार्थ्यांना मेडल्स पण मिळालेले आहे. यावर्षीचा रिझल्ट अद्यापही डिक्लेअर झालेला नाही आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगल्या रँकवरती यश संपादन केलेलं आहे. त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त आपण काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन पण आपण घेतो आहे. कारण रुपेश सर जे आहे ते आम्हाला गाईड करत असतात की आपण विद्यार्थ्यांच्या बाकीच्या याच्यासोबतच अकॅडमिक हे आपलं महत्त्वाचं शिक्षण असतं आणि विद्यार्थ्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेले पाहिजे आणि अकॅडमिक क्षेत्रामध्ये तर त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलंच पाहिजे. त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या लेवलच्या एक्झामिनेशन आपण घेतो आहे आणि घेणार आहोत. यावर्षी 10वीच्या बेसवर KVPY एक्झाम्स असते, ती आपण यावर्षीपासून कंडक्ट करण्याचा विचार करतो आहे. त्याच्यानंतर स्कॉलरशिप एक्झाम असो की नवोदय एक्झामिनेशन असो, त्याच्यामध्ये पण विद्यार्थी चांगल्या या पद्धतीमध्ये यश संपादन आपल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. तसेच या अकॅडमिक सोबतच आपण ऍक्टिव्हिटी पण घेतो आहे आणि क्लास ऍक्टिव्हिटी असतात आणि काही सांघिक ऍक्टिव्हिटी असतात. मी क्लास ऍक्टिव्हिटी हे अकॅडमिक सेशन वाईज असतं, पण मी जे माझ्या सोशल याच्यामध्ये जे ऍक्टिव्हिटी झालेल्या आहे त्याच्यामध्ये मी जरूर मेन्शन करेल की आपण क्लीनलीनेस हा एक ऍक्टिव्हिटी आपण राबवण्यात आली होती. त्याच्यानंतर बॅड टच आणि गुड टच काय असतं बा हे सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांमध्ये एक ज्या व्यक्तीचं त्या फील्डमध्ये नाविन्य प्राप्त आहे, ज्यांना कळतं की बॅड टच आणि गुड टच काय आहे, त्याचं आपण सेशन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलं होतं. त्याच्यानंतर जनरल नॉलेज विषयी आपण 3 एक्झामिनेशन कंडक्ट केल्या होत्या. त्याच्यामध्ये एक क्विज घेतली होती, एक डिबेट घेतलं होतं आणि जनरल नॉलेजवरती आपण एक एक्झाम पण कंडक्ट केली होती. त्याच्यानंतर अदर ऍक्टिव्हिटीमध्ये आपण जे आपले सण उत्सव असतात जे आपल्याला एकमेकांसोबत एकोप्याची भावना निर्माण करण्यासाठी मदत करतात, त्याच्यामध्ये आपण पोला सेलिब्रेशन आपण जनरली प्री स्कूलसाठी सेलिब्रेट करतो. त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी आपल्या घरून नंदी सजवून आपल्या शाळेमध्ये तणावाचं जे वातावरण होतं तणावाचं ते मनामध्ये न ठेवता त्यांनी जी परिस्थिती समोर आली त्या गेम्समध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं आणि भारताला पहिलं ऑलिम्पिक कांस्य पदक मिळवून दिलं. ओके, तर 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो. मला विशेष असं सांगावंसं वाटतं की त्याच क्रीडा क्षेत्रातले एक सन्मान मूर्ती आपल्याकडे बसलेले आहे मुनेश्वर सर. तर यांची बायोडाटा तुम्हाला लवकरच कळूनच जातील, म्हणून मला हे सांगावंसं वाटलं. त्याच्यानंतर ही म्हणजे त्या लेवलची कामगिरी झाली, पण आमच्या स्टुडंटनी काही कमी कामगिरी केलेली नाही आहे. कारण या वर्षी जर आम्ही बघितलं तर क्रीडा क्षेत्रामधलं पहिलं जे कांस्य पदक आहे स्टेट लेवलवरचं ते आपल्या विद्यार्थिनीला मिळालेलं आहे विधी भोगेकरला. त्याच्यापैकी 11 विद्यार्थी हे स्टेट लेवलला सिलेक्ट झाले आहेत. त्याच्यामधनं काही विद्यार्थी खेळले आहे आणि काही विद्यार्थी अजून खेळायला जायचे आहे. तर जवळपास आपले या वर्षी 13 विद्यार्थी स्टेट लेवलला मिळाले, त्याच्यापैकी एका विद्यार्थिनीला कांस्य पदक मिळालेलं आहे. आणि त्याचसोबतच क्रीडा क्षेत्रातलं दुसरं एक म्हणजे डिव्हिजन लेवलवरचं अष्टाडो आखाडा टुर्नामेंट आपण आपल्या प्रिमायसेसमध्ये आयोजित केलं होतं आणि त्यामध्ये 11 जिल्हे जे आहे ते सहभागी झाले होते आणि ते आपल्यासाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपला हा जो हे झालं क्रीडा क्षेत्र आणि आता आपण येऊ आजच्या कल्चरल इव्हेंटकडे. तर हा कल्चरल इव्हेंट आपण आज 16 जानेवारीला सेलिब्रेट करतो आहे. स्पेशली या दिवशी 3rd स्टँडर्ड टू 9th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स असेल आणि 17 जानेवारीला प्री स्कूल ते 1st and 2nd विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स असेल. या उडानचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडला एकही विद्यार्थी या उडानमध्ये पार्टिसिपेट झाला नाही असं झालं नाही आहे.
बरेच विद्यार्थी, बरेच म्हणजे 100% विद्यार्थी या उडानमध्ये पार्टिसिपेट झाला आहे. हे आपलं वैशिष्ट्य आहे. आपल्या शाळेचे ध्येय केवळ फक्त ज्ञानापुरते मर्यादित न राहता मुलांच्या सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे, हे आपलं आहे. जे आपल्या आजच्या कार्यक्रमात विद्यार्थी आपल्या कलागुणाद्वारे आपल्या समोर सादर करतील आणि त्यांनी ते आपल्या कलागुणाद्वारे आपल्याला मंत्रमुग्ध करतील अशी माझी आशा आहे. या सर्व यशांमध्ये विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्या मेहनतीचं, चिकाटीचं, जिद्दीचं हे प्रतीक आहे. पण त्यांच्या सोबतच त्यांच्या पॅरेंटचा सहभाग किंवा त्यांच्या पॅरेंटचा त्यांच्यामध्ये सहभाग आणि शिक्षकांचं मार्गदर्शन हे त्रिकूट खूप महत्त्वाचं असतं. आणि आपली शाळा जेव्हा स्थापन झाली आपण त्याच त्रिकूटावर वर्क करतो आहे की विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांचं एकदा त्रिकूट बनलं तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही, आपल्याला जास्त मेहनत घ्यायची गरज पडत नाही. जेही विद्यार्थ्यांविषयी जे काही माहिती असेल तो विद्यार्थी आणि शिक्षक आणि पालक जर आपापसामध्ये हितगुज करत असेल तर आपल्याला विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करता येतं. कारण आणि त्याचा रिझल्ट जो आहे हा आपल्याला नक्की मिळेल. कारण आणि त्याला वेळ पण लागेल. रिझन असा आहे की कारण लर्निंग जी प्रोसेस असते, शिकणे ही जी प्रोसेस असते ही खूप निरंतर चालणारी प्रोसेस आहे. म्हणजे एका दिवशी तुम्ही शिकलात आणि तुम्हाला सगळं काही माहीत झालं असं होत नाही. ती अदृश्य आणि अखंड स्वरूपाची प्रक्रिया असते आणि ती आयुष्यभर सुरू असते. शिक्षण म्हणजे काय, शिकणे म्हणजे काय, एक नवीन गोष्ट समजून घेणे, ते गोष्ट समजल्यानंतर त्याला एका कुठल्या तरी गोष्टीला अप्लाय करणे, ओके, त्यावर आधारित काहीतरी वेगळं असेल त्याला उपयोजित कसं करता येतील हा विचार करणे, या सगळ्या गोष्टींचा समावेश या शिकणे या प्रक्रियेमध्ये होतो. पण जर समजा आत्ताची जर कंडिशन बघितली तर मला असं वाटते की फक्त शिकणे, ते रिमेंबर करणे आणि पेजवरती लिहिणे आणि त्या पेजवर विद्यार्थ्यांनी किती उतरवलं त्याचा रिझल्ट बनवणे, बस एवढा पुरता आहे. आणि त्याच्या बियॉन्डही शिकणं असतं. कारण विद्यार्थी किती हुशार आहे आपल्याला लहानपणी किंवा म्हणजे मरणाच्या टेकेपर्यंत समजत नाही. कोणता कॉंग्रॅच्युलेशन रिधिमा. Mr. Muneshwar sir to say few words on this special occasion. दिशा स्कूल ऑफ इनोव्हेटिव्ह लर्निंग बरोडा यांच्या या उडान 2025च्या कार्यक्रमासाठी आपण सर्व इथे एकत्रित झाले आहेत. याकरता डायसवर उपस्थित प्रिन्सिपल मॅडम, माझे लहानपणचे मित्र खेमराज कुरेकर सर, कावलकर सर, लोकमान्य शाळेचे हेडमास्टर आणि आपली पालक रिप्रेझेंटेटिव्ह आणि इतर सर्व डिग्निटरीज आणि हा सजग पालकवर्ग जो आमच्यासमोर उभा आहे आणि माझ्या छोट्या छोट्या मित्रांनो, आज तुमचा उडान हा कार्यक्रम इथे आपण साजरा करतो आहोत. त्याकरता आपण सर्व उपस्थित आहात इथे. त्या सर्वांचा पुन्हा मी अभिनंदन करतो. आत्ताच
आपल्या प्रिन्सिपल मॅडमनी आपल्या शाळेच्या अचिव्हमेंट सांगितल्या, पण त्याआधी मी एक गोष्ट बोलू इच्छितो. त्यांनी हे जे नावं जे शब्द जे वापरले आहेत, दिशा, इनोव्हेटिव्ह आणि आणखी काय, खरंच खूपच छान. आणि उडान, या सर्व गोष्टी खूपच प्रेरणादायी आहेत. हे शब्दच तुम्हाला दिशा, तुमच्या जीवनाला दिशा देणारी ही शाळा नवीन लर्निंग प्रकारचे लर्निंग्स तुम्हाला इथे शिकवते. आणि त्याचप्रमाणे हा जो कार्यक्रम आहे याचं नाव आहे उडान. प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला, जीवन जो कोणी असतो, एव्हरी इंडिव्हिज्युअल, त्याला वाटतं की आपण प्रत्येक क्षेत्रात भरारी मारावी, उडान करावी. तेच हा उडान. तर पुष्कळ, मी तर स्पोर्ट्समन आहो, स्पोर्ट्सच्या अचिव्हमेंट्स पण तुमच्या सांगितल्या, पण काही मला वाटतं जास्त नाही आहेत. पण मी खेमराज सरांना म्हणेल की स्पोर्ट्सकडे लक्ष द्यावं, कारण भारत सरकारने आज स्पोर्ट्सला खूप जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आणि माझे स्वतःचे जवळपास 170 मुलं सरकारी जॉबमध्ये लागलेले आहेत. आणि त्यातले जे चांगले अचिव्हर्स आहेत, ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला रिप्रेझेंट केलेलं आहे, ते सगळ्यांचं नेटवर्क गुगलवर येतं. नेटवर्क जेव्हा गुगलवर येतं तेव्हा तुम्ही समजू शकता की त्याचं नेटवर्क किती असतं. तर इतकं पैसा सुद्धा तिथे आहे, सगळंच आहे. पण हे सर्व केव्हा शक्य होतं? हा जो पालकवर्ग आहे, हा पालकवर्ग मुलांना म्हणणार नाही किंवा तू अभ्यासच कर, हे अभ्यास केलाच पाहिजे. आता इथे कल्चरल ॲक्टिव्हिटीजचा पण प्रोग्राम आहे किंवा स्पोर्ट्स, त्याची जी आवड असेल त्याला त्यासाठी प्रोत्साहन करा. तो नक्कीच तुमच्या समाजाचं, तुमच्या शहराचं, तुमच्या देशाचं नाव मोठं करेल. कारण हे पालकवर्ग करू शकतो. आणि त्यातल्या त्यात आई, आज मी सुद्धा तुमच्यासमोर उभा आहो तो माझ्या आईमुळेच. माझी आई तर होतीच आणि शिक्षिका पण होती. शिक्षिका आणि आई असल्यानंतर ते म्हणजे दुग्धशर्करा योग झाला आणि ते जे संस्कार पडले, ते माझ्या संस्कार झाले. त्यामुळे मी आज ऑलिम्पिक्स आणि किंवा जे काही केलं ते, आणि मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे प्रोफेशन. मी हेही करतो, सिव्हिल इंजिनिअरिंग करतो, बॉडी इंजिनिअरिंग करतो. आणि स्पोर्ट्समध्ये माझे अनेक खेळाडू इंटरनॅशनल लेवलमध्ये गेलेले आहेत. हे तुम्ही सुद्धा करू शकता. आणि खेमराज सरांच्या सोबत मी या इथे बरोड्यामध्ये पुष्कळशा स्पर्धा घेतलेल्या आहेत. ते सुद्धा स्पोर्ट्स लवर आहेत. मला वाटते मी त्यांच्याशी बोललो, आता 7 वर्ष झाले शाळेला, नक्कीच प्रगती करेल. आणि आता हे ग्राउंड वगैरे मोठं एक्सपांड करण्याचं आणि बाकी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालू करण्याचं त्यांचं मनोनय आहे. तर तुम्ही म्हणजे पालकवर्गांना माझी एक रिक्वेस्ट आहे, मुलं तर ऐकण्याच्या तयारीत नसतात, हे काही भाषण वगैरे ऐकण्याचे त्यांची मानसिकता बिलकुल नाही आहे. पण तुम्हाला म्हणजे सांगू इच्छितो की तुम्ही मुलांना त्यांची जी आवड असेल, कल्चरल ॲक्टिव्हिटी म्हणा, अभ्यास म्हणा किंवा आपलं स्पोर्ट्स म्हणा, या कोणत्याही क्षेत्रात त्याला करू द्या. आणि आज प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला करिअर बनवता येतं. ही सोय, ही उपलब्धता या सरकारने इथे आपल्याला करून दिलेली आहे. त्याच्यामुळे असं कधीही मनात हिचकिचाहट झाली नाही पाहिजे की हा मुलगा जर अरे गायन करतोय, वादन करतोय. आजकाल रिएलिटी शोजमध्ये वगैरे जे मुलं येतात त्यांना लाखो रुपये मिळतात. हा बिझनेस झालेला आहे, सगळ्यांना सगळीकडे पैसा मिळतो आहे. आणि शेवटी अल्टिमेट एम आपल्या मुलांचं मोठं करून एकच असतं की बा हा चांगला वेल टू डू झाला पाहिजे, याचं उदरनिर्वाह व्यवस्थित झाला पाहिजे, सगळं व्यवस्थित जीवन जगला पाहिजे. तर हे करा, तर तुमचं सगळं हे होईल. आणि मित्र, हे जे मुलं आहेत, आजचे मुलं आहेत, या मुलांना म्हणजे सक्सेसफुल होण्यासाठी मी काही 2-3 सूत्र सांगतो तुम्हाला. आता ते मुलं तर ऐकण्याच्या खरंच तयारीत नाही आहे, पण त्यांच्या कामा म्हणजे जे काही ज्या काही फील्डमध्ये ते कार्यरत असतील त्यांना ते यशस्वी होण्याकरता 5 Ds अवलंब करणं आवश्यक आहे. त्यांच्या मनात असे संस्कार करा की तो ज्या फील्डमध्ये कार्यरत आहे त्याच्याबद्दल त्याला भक्ती वाटेल, श्रद्धा वाटेल, म्हणजे डिव्होशन. नंतर त्याची अशी मानसिकता तयार झाली पाहिजे की तो स्वतःला पूर्णपणे समर्पित करून त्या क्षेत्राचा अभ्यास करेल, त्या क्षेत्रात काम करेल. ते झालं डेडिकेशन. त्याच्यानंतर डिसिप्लिन. डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. आता थोडे कमी डिसिप्लिन दिसून आले मुलं, कारण नुसते बोलत आहेत. नाही, पण यांच्यापेक्षा आम्ही जास्त म्हणजे बिलकुल डिसिप्लिन नव्हतो. हे लोक शांतपणे बसल्या, आम्ही काही फेकून मारत होतो पाहुण्यांना. त्याच्यामुळे त्या हिशोबाने हे लोक चांगले आहेत. तर
ते झालं डिसिप्लिन. डिसिप्लिन शिकवणे अत्यंत आवश्यक आहे. डिसिप्लिन शिवाय कोणत्याही क्षेत्रात यश मिळत नाही. त्यानंतर डिटर्मिनेशन. आता आपण आपला मुलगा ज्या फील्डमध्ये मी आधी म्हटलं की बाबा ज्या एखाद्या फील्डमध्ये जो त्याला इंटरेस्ट आहे आणि तो त्याच्यात अभ्यास करण्याचा रुची ठेवतो, त्या फील्डमध्ये त्याला प्रोत्साहन तर तुम्हाला द्यायचंच आहे, पण त्याला असं शिकवायचं की बा तू प्लॅन कर, तुझा टार्गेट सेट कर, डिटरमाइन कर एक कुठेतरी. म्हणजे एखादा मी स्पोर्ट्सचं उदाहरण देतो. त्या स्पोर्ट्समनला काय असतं, अल्टिमेट एम असतं ऑलिम्पिक खेळणं. ऑलिम्पिक म्हणजे हायेस्ट खेळ. तर हायेस्ट खेळ जर प्लॅनिंग केलं तर त्याच्यासाठी मार्गक्रमण करत असताना छोटे छोटे त्याचे टार्गेट्स ठेवावं लागेल. पहिले डिस्ट्रिक्ट करेल, तो डिव्हिजन करेल, मग स्टेट करेल, मग नॅशनल करेल, मग एशियन करेल, मग इंटरनॅशनल करेल, कॉमनवेल्थ, असं स्टेप बाय स्टेप. तर हे स्टेप बाय स्टेप करत असताना एक एक अचीव करत तो त्याला पुढे जावं लागेल. हे डिटर्मिनेशन. आणि सगळ्यात दुर्लक्षित घटक आहे भारतातला डाएट. आजकाल तुम्ही लोक म्हणजे मुलांना आवडतं म्हणून मोमोज, पिझ्झा, बर्गर या सडक्या वस्तू मुलांना खिलवता आणि ते त्याच्यात आणि चायनीजच्या नावावर झहर आपण खिलवतोय आपल्या मुलांना. ते कृपया त्यांना खिलवू नका, त्याची सवय त्यांना लावू नका. आणि त्यांना असे संस्कार घरचंच स्प्राउट्स खिलवा, ड्रायफ्रुट्स खिलवा, फ्रूट्स खिलवा आणि घरचंच अन्न खिलवा. तरच तुमचा मुलगा चांगला. म्हणजे आजकाल पुष्कळशा मुलांना स्पेक्स लागलेले आहेत, व्हिटॅमिन ईची कमी आहे, पुष्कळशा गोष्टींची कमी आहे. याचा अभ्यास झाला पाहिजे थोडा. प्रत्येकाने आता शिक्षक वर्ग तर सांगत असतीलच, तेही सुद्धा आवश्यक आहे. ब्रेनसाठी काय आवश्यक आहे, डोळ्यांसाठी काय आवश्यक आहे, मस्क्युलर डेव्हलपमेंटसाठी काय आवश्यक आहे, हे सर्व डाएटमध्ये तुमचा अंतर्भाव झालेला पाहिजे. तरच तो मुलगा तुमचा म्हणजे मेन स्ट्रीममध्ये खूप काही करून दाखवण्याची क्षमता बनवेल. आणि त्यानंतर आहे, तुम्ही लोक तर सॅक्रिफाईस करताच, पण मुलांना सॅक्रिफाईस करावं लागेल. हे आपलं इडियट बॉक्स, मोबाईलपासून दूर राहावं लागेल. त्यांना घरी ज्या सुखसुविधा मिळतात, जर बाहेर कुठे शिकायला जायचं असेल तर त्या सुविधांपासून दूर राहावं लागेल. म्हणजे सॅक्रिफाईस, हे 5 Ds सॅक्रिफाईस, या सर्व गोष्टी जर त्यांनी अवलंबल्या तर तुमचा मुलगा तिथे बसण्याच्या लायकीचा होईल किंवा यापेक्षाही मोठा होतो. आणि तो देशासाठी मेडल सुद्धा, जसं शाळेसाठी आणले मेडल या मुलांनी, देशासाठी आणू शकेल. अकॅडमिक्समध्ये पण मी आणि त्याच्यात अजून अवलंब करायचा योगाचा, ध्यान, धारणा, प्राणायाम या सर्व गोष्टींचा. मी एक उदाहरण देऊ इच्छितो तुम्हाला. म्हणजे माझ्या स्वतःचं उदाहरण देतो. मी इंजिनिअरिंगच्या फायनलला होतो. डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरचा पेपर होता. मी अभ्यास केला. सकाळी 8 वाजता अभ्यास करून सकाळी 4 पासून अभ्यास करत होतो. 8 वाजेपर्यंत अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर आई म्हणाली, कसं काय तयारी ठीक आहे ना म्हणे. मी म्हटलं आई अभ्यास तर केला म्हटलं, पण मला आता बिलकुल आठवत नाही म्हटलं. मी पूर्ण टोटल ब्लँक आहोत, मला आठवतच नाही म्हटलं काय मी काय अभ्यास केला, माझं त्या विषयाचं काय आहे, विषयात काय आहे. आई म्हणे, आईला माहीत होतं. आईला आपल्या मुलाचे सर्व A to Z सर्व नाड्या माहीत असतात. आई म्हणे मला, तू थोडासा व्यायाम कर, योगा कर, घाम वगैरे येऊ दे आणि मग नंतर आंघोळ वगैरे करून मग तू जा म्हणे देशात. मी तसंच केलं. मी बाकी काहीच केलं ना. 9:15 वाजता निघालो, पेपरला गेलो. 10 वाजता पेपर हातात घेतला. पेपर असा बघितला, मला माहीत नाही ते काय होतं, सायकोलॉजिकल इफेक्ट होता काय होता ते. पाहिल्यानंतर असं एक एक प्रश्न पाहत होतो, तर त्या प्रश्नाचं उत्तर पुस्तकात कोणत्या पेजवर किती पॅरेग्राफमध्ये आहे हे सुद्धा दिसत होतं मला. म्हणजे इतकं माइंड तुमचं फ्रेश होतं. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी म्हटलंय खूप आधीपासून, तर ती वास्तविकता आहे. तर अभ्यासात सुद्धा तुम्ही चॅम्पियन बनू शकता, कारण त्यावेळेस मी मेरिट स्टुडंटच होतो. तर हे योगा, प्राणायाम, व्यायामाने खराब नाही होत. पढोगे लिखोगे तो होंगे नवाब और खेलोगे पूजोगे तो होंगे खराब, ही म्हण आता रिव्हर्स रिव्हर्स होऊन राहिली. म्हणजे खेलोगे कूदोगे तो होंगे नवाब और सिर्फ पढ़ोगे और बाकी काम करोगे तो शायद कुछ कमी रहोगे उससे, ऐसा रहेगा. तो बच्चों को, मुलांना जे म्हणतात ते करू द्या. त्यांच्या खाण्यावर लक्ष द्या आणि त्यांच्या सवयींवर, मोबाईल, TV, मोबाईलवर खास लहानपणापासून आई वडील मोबाईल देऊन देतात. 1 वर्षाचा असला मुलाला एंगेज करायचा आहे तर त्याला मोबाईल देऊन देतात आणि आपल्या त्या व्हॉट्सॲपवर आणि फेसबुकवर काम करत असतात. हे सर्व सोडा. मुलांना तयार करण्याची तुमची खूप मोठी जबाबदारी आहे.
तुम्ही म्हणजे देश निर्माण करण्यात तुमचा हात आहे, तर तुम्ही या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवा. मी यापेक्षा जास्त काही बोलणार नाही. पण शाळेने मला खेमराजींनी मला सांगितलं की बा यायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, मला थोडंसं काम होतं तरी मी म्हटलं नाही येतो, आणि मी आलो आणि तुम्हा सर्वांशी रूबरू होण्याची, तुमच्याशी बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांच्या शाळेचा, प्रिन्सिपलचा, मॅडमचा आणि सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. आणि मुलांवर मी सांगितलं त्याप्रमाणे, म्हणजे मी सांगितलेलं नाही आहे, ते माझ्या आईने केलेले संस्कार आहेत ते मी तुम्हाला सांगितले. ते कृपया लक्षात ठेवा आणि मुलांना तयार करा. थँक्यू. Thank you, sir, for your wonderful guidance. Essential life skills like teamwork, discipline, perseverance, and time management. Now, it's time to felicitate the students who made achievement in different sports events. So for that, I request Mr. Vilas Kavalkar sir to felicitate our student. The first student is Miss Vidhi Bhogekar. She won the bronze medal in state level Taekwondo championship. Give them a big hand. Congratulations, Vidhi. She is played state level. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वंदन करतो. आज या मंचावर जे सत्कार मूर्ती म्हणून लाभलेले आहे ते माझे बालपणाचे मित्र, तरुणपणाचे मित्र आणि आताचे सुद्धा मित्र, कारण दोघांचे वय जवळपास सारखं आहे. 1 महिन्याच्या फरकाने आम्ही दोघे रिटायरमेंट होणार आहोत. असे आपल्या विदर्भाचं गौरव, महाराष्ट्राचा गौरव, भारताचा गौरव असे विजयजी मुनीश्वर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय आमचे मित्र विलासजी कावरकर सर, माझे सहकारी सचिनजी सातपुते सर, पालक प्रतिनिधी म्हणून लाभलेले मंचावर उपस्थित डॉक्टर बुजाडे सर, ॲडव्होकेट मोरे मॅडम, श्री गणेश काळे सर, या शाळेच्या मुख्याध्यापिका घागी मॅम, उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, पालक वर्ग आणि ज्या रंगीबेरंगी पोशाखात आपापला कार्यक्रम, आपापलं नृत्य सादर करण्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी, त्यांच्या शिक्षकांनी त्यांना सजवलं, अशा या सर्व पालकांचं, विद्यार्थ्यांचं आजच्या कार्यक्रमानिमित्त सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना या कार्यक्रमाचं पारितोषिक मिळावं, सगळ्याचे कार्यक्रम चांगले व्हावं, सर्वांना आपापल्या डान्समध्ये, नृत्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवावं असं ईश्वरी प्रार्थना करतो. मी पालकांना विनंती करतो की तुम्ही सर्व आपापल्या मुलाचं
मुलीचं कौतुक करण्याकरता, त्यांचं डान्स, त्यांचं कौशल्य बघण्याकरता आजी आजोबासोबत, आई वडिलांसोबत आलेले आहेत. आमच्या भाषणात तुम्हाला काही रस नाही, कारण खेमराज गुरेकर नेहमी भाषण देते. पण मी पालकांना, विद्यार्थ्यांना नम्रपणे विनंती करतो, कारण आपल्या स्टेजवर नेहमी असे घरटाकते किंवा धनाढ्य लोक आपण स्टेजवर बोलवत नाही. पण ज्यांनी आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवलं, काहीतरी यश संपादन केलं, जनसामान्याचा एका शिक्षिकेचा मुलगा भारताचा रत्न, भारत रत्न, क्रीडा पुरस्कार, द्रोणाचार्य अवॉर्ड, छत्रपती अवॉर्ड, काकाने अवॉर्ड घेतले. जवळपास 54 देशात त्यांनी आपल्या क्रीडाचं कौशल्य दाखवलं. असे महान व्यक्ती आपल्या समोर बसलेले आहे. मला अभिमान वाटते हो, आमच्या विनंतीला तुम्ही मान देऊन, आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही आले. आमची हे दिशा शाळेची बिल्डिंग, दिशा शाळेचं ग्राउंड तुमच्या पदस्पर्शानं पावन झालं. असाच तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रात त्या माणसाचं खूप मोठं योगदान आहे. राष्ट्रपती महामहिम अब्दुलजी कलाम यांच्या हस्ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, चालू आहे स्क्रीनवर दिसत आहे. त्यांचा बायोडाटा आपण आपल्या कॉलेज शाळेमध्ये लावलेला आहे. एवढं मोठं महान 53 3 गोल्ड मेडल, 3 सिल्वर, 3 ब्रॉन्झ, कधीपासून तर त्याचा 99 पासून विदेशात आपला क्रीडाचं, आपल्या कौशल्याचं ते कौशल्य दाखवतात आणि त्याच्यात गोल्ड मेडलिस्ट सारखे मेडल मिळवतात. हे भारतासाठी, त्यातल्या त्यात आपल्या विदर्भासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मित्रांनो, हा माणूस क्रीडा क्षेत्राचं प्रावीण्य कमवलेलाच आहे. जवळपास 127 वेळा, विचार करा, विचार, 127 वेळा ब्लड डोनेट केलेला माणूस आपल्या समोर उभा आहे. मित्रांनो, माझ्यासारख्या माणसाला एक सुई दिली तर मी किती रडतो, पण हा माणूस 157 वेळा कशासाठी, 127 वेळा 8 वेळा काही प्लॅटिनमची, आता 8 वेळा प्लेटलेट दिला 10 वेळा. मित्रांनो, 10 वेळा प्लेटलेट देणारा माणूस आपल्या समोर, तकतकीत 60 वर्षाचा माणूस आपल्या समोर दिसत आहे. हे खरंच अभिमानाची गोष्ट आहे. कुठेतरी त्याच्या मनात देशभावना रुजलेली आहे, देशाबद्दल, देशातल्या नागरिकाबद्दल. तसंच स्पोर्ट्समॅन म्हणून येणाऱ्या कितीतरी खेळाडूसाठी त्यांनी त्यांच्या हाताखाली गोल्ड मेडल मिळालेले खेळाडू तयार झालेले आहे. आणि त्यांच्या जीवनात एम सुद्धा तोच आहे की आपण जीवनात खेळाडूसाठी, मगाशी जे सांगितलं, ज्यांना शिक्षणामध्ये प्रावीण्य नाही कमवता आहेत, असेच खेळामध्ये प्रावीण्य कमवा, किंवा कोणत्याही कले, त्याच्या जो जे कला आहे त्या कलेत प्रावीण्य कमवा, त्याच्यातही पैसा मिळते. तबला चांगला उत्कृष्ट पाठवला, त्याच्यातही तुम्हाला पैसा मिळतो. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की ज्यांनी 5 सूत्रीचे कार्यक्रम सांगितला, आपल्या शरीरात डिसिप्लिन नावाची सगळ्यात मोठी गोष्ट, ज्या क्षेत्रात तुम्हाला प्रावीण्य मिळवा त्याच्यात डिसिप्लिन मिळवलं पाहिजे. आणि मी सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Hello. 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 Hello.
The correct answer is Mumbai. बिल्कुल सही। इतना काम होने के बावजूद लोग दूसरे की लाइफ में इंटरफेयर क्यों करते हैं? यह तो सच है, पर तुम यह बात क्यों कर रही हो? देखो ना, मेरे पापा को लोग कहते हैं कि अपनी बेटी की पढ़ाई छुड़वा दो, क्योंकि बेटी तो पराया धन होती है। जी नहीं, लड़कियां हर क्षेत्र में लड़कों के बराबर ही नहीं आगे होती है। कोई कहे, कहता रहे, कितना भी हमको दीवाना। कोई कहे, कहता रहे, कितना भी हमको दीवाना। हम लोगों की ठोकर में है ये ज़माना। जब सास है, आवाज़ है, फिर किस लिए हिचकिचाना। जब सास है, आवाज़ है, फिर किस लिए हिचकिचाना। गाएंगे हम अपने दिलों का तराना। बिगड़े दुनिया, बिगड़ने भी दो, झगड़े दुनिया, झगड़ने भी दो, दुनिया, लड़ने भी दो। हम अपनी धुन में गाओ, दुनिया रुके, रुकने दो, बंधन टूटे, टूटने दो, कोई छूटे, छूटने दो ना घबराओ। हम हैं नए, अंदाज क्यों हो पुराना। हम हैं नए, अंदाज क्यों हो पुराना। आँखों में है बिजलियाँ, सांसों में तूफान है। डर क्या है और हार क्या, हम इससे अनजान हैं। हमारे लिए ही तो है आसमान और ज़मीन। सितारे भी हम तोड़ लेंगे, हमें है यकीन। हम ऐसे हैं, आगे हमारा ठिकाना। हम हैं नए, अंदाज क्यों हो पुराना। सपनों का जो देश है, हाँ हम वही है पले। थोड़े से दिल फेंक है, थोड़े से है मन चले। जहाँ भी गए अपना जादू दिखाते रहे। मोहब्बत हसीनों को अक्सर सिखाते रहे। आए हमें दिल और नींदें चुराना। हम हैं नए, अंदाज क्यों हो पुराना। मैंने मृत्यु से जीवन खींचा है। मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, शीशे से कब तक तोड़ोगे। मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे। तुम मुझको कब तक रोकोगे। Thank you.
जिंदगी रात भी है सवेरा भी है, जिंदगी रात भी है सवेरा भी है, जिंदगी है सफर और बसेरा भी है, जिंदगी है सफर और बसेरा भी है, जिंदगी एक पल दर्द का नाम है, दूसरा सुख भरी छाँव है, हर नए पल नया गीत है, जिंदगी की यही रीत है, बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी, धड़क धड़क भड़क साली चटक मटक फटक साली, दुश्मन की देखो जो फाट लावली, अरे बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी, धड़क धड़क भड़क साली चटक मटक फटक साली, दुश्मन की देखो जो फाट लावली, बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी, धड़क धड़क भड़क साली चटक मटक फटक साली, दुश्मन की देखो जो फाट लावली। धीरे धीरे बढ़ी चली छोटी चिंगारी, छोटी चिंगारी, बड़ी 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 है मन की अलमारी, आज अलमारी हुई सतवटी, सागी सतरौनी हुई सतवटी थी जो ये रात काली, धड़क भड़क साली चटक मटक फटक साली, दुश्मन की देखो जो फाट लावली।
Manga to Manava. We have developed in many ways and technology is one of them. So here we present to you with all our hard work, our products. Ullala products. Ullala, ullala, ullala. Hey, stop it. We have not introduced our sponsors only. Our sponsors are Uppildero Colgate, Dina Vadkadi Scent, Pooja Agarbattis. Yeah. So what are we waiting for? Let us begin. Ullala, 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 ullala. Ha! Ticket, 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 kodi, ticket, 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 kodi, ticket, 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 ticket. Ticket, ticket. Ah, for you, half ticket. Hey, full ticket, man. Can't you see my mustache? Yappa. Okay, okay, okay. Ticket, 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 kodi, ticket, ticket, ticket. Scow. Zoo, 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 zoo. This is not that to bus. This is bus memory. So boys and our beautiful sisters, teachers and maid teachers, presenting to you our first product. TTFC bus memory. Scow. TTFC bus memory. With size 10 kilobytes. Hop on it once, get down very next. Ullala, 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 ullala. Yare neenu roja huve, yare neenu mallige huve. Good morning, students. Good morning, ma'am. So I'll take your attendance now. Panduranga, Present, ma'am. Gundu Gopal, Present, ma'am. Mudhu Kumar, Kumar. Scav, Ayo, Urmila, Ayo, she was here only. Hey, what man, daydreaming? Okay, okay, silence. Susuma. Present, ma'am. Stop it, I say. Waipa, what happened? Introducing to you our second product, Bell Register Memory. If you use it in your life, ting tong, ullala, 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 ullala. Hey, where is my money, man? Anna, one last time, Anna, I'll give it back in 2 days, Anna. Please, Anna. How many last times, man? Anna, tomorrow only I'll give it, Anna. Please, Anna, leave me, Anna. Boys, attack! Anna, please save me. Jigiri, jigiri, jish. Jigiri, jigiri, jish. Jigiri, jigiri, jish. Basha. I am Rajnikant. Yavanda, va. इंदिरा नगर का गुंडा हूँ मैं. I am Rajnikant. I am faster than your own thoughts. I am there in your computer in the name of cache memory. Ullala, 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 ullala. Introducing to you our last and final product, the Fatherboard. Appa, I love you, Pa. Appa, I love you, Pa. Appa, I love you, Pa. Scow. This is not fatherboard. This is motherboard. Okay, okay, okay. Zoo, 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 zoo. Introducing to you our last and final product, the motherboard. Zoo, 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 zoo. The motherboard, our last and final product. It controls all the units in computer, just like my mummy who controls all the family members in my family. Mummy!
buses are used to send control signals and data between processor and the other components. So the next is bus register memory. A register temporarily holds frequently used data instruction and memory address to turn to be used by CPU. The third product is the cache memory. The cache memory is used to reduce average time taken to access the data from the main memory. So the last and final, not a motherboard, it's not a fatherboard, it's motherboard. The motherboard ties the computer component together at one spot and allow them to talk to each other. Thank you.